हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये। तर आज आपण सीता लुक बघणार आहोत, लहान मुलींचा सीता लुक। आज मी इथे मारवाडी साडी यूज करणार आहे, लहान मुलींना नेसवणार आहे। इथे मी ऑरेंज कलरची साडी घेतलेली आहे सीता लुकसाठी। तुम्हाला जर प्लेन साडी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे। इथे मी तिच्या हाईट प्रमाणे फोल्ड केलेला आहे आणि मी तिला स्कर्ट वेअर केलेला आहे। स्कर्टवर मी साडी ही टक करत आहे। तिच्या हाईट प्रमाणे फोल्ड करून मी एक राउंड करत आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही वयोगटाच्या मुलींना अशा प्रकारची साडी नेसू शकता। ही सीता लुकसाठी म्हणजे वनवासातली जी सीता आहे तो लुक मी इथे करत आहे। तर एक राउंड माझा कंप्लीट झालेला आहे। ही साडी अगदी मी 800 रुपयाला शॉपमधून घेतली होती। आता मी एक राउंड केल्यानंतर बाकीची जी साडी आहे त्याचा पदर करत आहे, म्हणजे पदराकडील बाजूचा मी पदर करत आहे। उलट्या पल्लूची साडी मी इथे नेसत आहे। तर मागून पुढे असा पदर घ्यायचा आहे। उलट्या पल्लूसाठी आपल्याला पदर हा राईट शोल्डरवर ठेवावा लागतो। आपला रेग्युलर पदर हा लेफ्ट शोल्डरवर असतो, पण उलटा पल्लू आपण राईट शोल्डरवर ठेवतो। मग आता हाईट बघून गुडघ्यापर्यंत मी हाईट घेतलेली आहे। हाईट बघून मी सेफ्टी पिन इथे पॅक केलेली आहे। त्याच्यानंतर जी उर्वरित साडी आहे, जो फोल्ड आपण केलेला आहे तिच्या हाईट प्रमाणे, त्याला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। त्या फोल्डला ते फोल्ड पहिले धरून व्यवस्थित फोल्ड पहिले हातात धरूयात असे। हां, जास्त फोल्ड वाटला तर तुम्ही असंही त्याला आडवं फोल्ड करू शकता, की तुम्हाला वाटतं साडी फार मोठी आहे आणि मुलगी माझी छोटी त्या मनाने भरपूर निऱ्या येतील, प्लीट्स येतील, तर तुम्ही आडवा फोल्ड करू शकता। तर मी पूर्णपणे साडीच्या प्लीट्स करणार आहे, जेवढी साडी उरली आहे त्याची। ही साडी मी 6 वारीच घेतलेली आहे, म्हणजे रेग्युलर साडी आहे। आता हिप लाईनला तिच्या कमरेवर मी साडी थोडी ठेवणार आहे। लेफ्ट साईडला कमरेवर साडी आपल्याला थोडी ठेवावी लागते गुजराती ड्रेपमध्ये। आणि आता आपण साडीच्या प्लीट्स करूयात। सगळ्या साडीच्या प्लीट्स आपल्याला करायच्या आहेत। भरपूर प्लीट्स होतात, पण ही साडी लाईटवेट असल्यामुळे ना तिला जास्त जड होणार नाही। तुम्ही अशीच साडी चूज करा की ज्या लाईटवेट आहेत, म्हणजे लहान मुलींना कॅरी करताना, एखादा लुक करताना त्या जड होणार नाहीत। आणि पेटिकोट म्हणून स्कर्टचा यूज करू शकता। ज्या स्कर्टला नाडा आहे त्या टाईपचे स्कर्ट तुम्ही यूज करू शकता, म्हणजे पेटिकोट चांगला स्टेबल राहील। आता एवढ्या छान मस्त अशा प्लीट्स आलेल्या आहेत, त्या एकावर एक ठेवून मी आतमध्ये टक करणार आहे तिच्या हाईट प्रमाणे। लेफ्ट साईडला किंवा लेफ्ट हिप लाईनवर, तिच्या लेफ्ट कमरेवर मी थोडी साडी ठेवलेलीच आहे। आता एवढी साडी आतमध्ये टक केल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित करून घेऊ। मी फोल्ड का केला आहे तर आतमध्ये पूर्ण साडी नको जायला, तिला परत इरिटेट नको व्हायला, त्यामुळे तिच्या हाईट प्रमाणे मी फोल्ड केलेला आहे। आता आपल्याला निऱ्यांना निरीपिन लावणं महत्त्वाचं आहे, कारण मुली फार जोराने इकडे तिकडे बागडतात, तर त्यामुळे ती साडी कुठे नको जायला, त्यामुळे पिन एक लावू शकता। अगदी स्कर्टला धरून पण पिन लावू शकता तुम्ही। आता जो तिचा पदर आहे तो मी मागे ब्लाऊजला अटॅच करणार आहे। ब्लाऊज तुम्ही कोणत्याही स्कर्टवरचा यूज करू शकता। इथे तिचा स्कर्टवरचाच हा ब्लाऊज आहे। मागे मी पिन लावलेली आहे आणि ज्या प्लीट्स आहेत फ्रंटच्या, मागून बघा व्यवस्थित करत आहे आणि मागूनही असा लुक दिसतो आणि सुंदर लुक दिसतो। आता या प्लीट्स आहेत फ्रंटच्या, त्या थोड्याशा पसरतात आहे मला असं वाटलं, त्यामुळे सगळ्या प्लीट्स एकावर एक ठेवून मी आतल्या साईडने पिन लावली। सेफ्टी पिन लावू शकता, फक्त साडीला लावली, ब्लाऊजला नाही लावली ती पिन। आता मी म्हटल्याप्रमाणे वनवासातला लुक करायचा आहे, त्यामुळे मी हातांना गजरे लावलेले आहेत। आमचा छोटू मध्ये मध्ये करत होता। त्याच्यानंतर मी एक तुळशीची माळा घातलेली आहे। इथे तुम्ही रुद्राक्षाच्या माळा पण घालू शकता। आणि डोक्यावर पदर द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी ना जो भाग पदराचा तिच्या डोक्यावर जाणार आहे तिथे मी सेफ्टी पिन लावून घेतलेत। पहिले मेजरमेंट करून घ्यायचं पदराचा कोणता भाग डोक्यावर जाणार आहे, मग तिथे हेअर बेल्ट घेतला आणि हेअर बेल्टला सेफ्टी पिनने मी पदर पॅक केला, कारण तिचे हेअर्स छोटे आहेत, मी हेअरस्टाईल कुठली करणार नव्हते। आणि ही वेणी म्हणजे ही सप्लिमेंट मी जस्ट टक केलेली आहे, म्हणजे ठेवलेली आहे शोल्डरवर जस्ट फोटोपुरती। तुम्ही तुमच्या मुलीचे केस थोडे मोठे असेल तर अशी सप्लिमेंट पण लावू शकता। आणि हा तिचा फायनल लुक झालेला आहे। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल नक्की लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।